नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखी आणि त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखीवरती असणारे नम्मा होमिओपॅथीचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडमची. नमस्कार मॅडम. डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी ह्या प्रख्यात होमिओपॅथ तज्ज्ञ आहेत आणि सध्या त्या प्रामुख्याने नम्मा होमिओपॅथीमध्ये कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की आता नम्मा होमिओपॅथीमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. आपल्याला माहितीच आहे की विविध प्रकारचे आजार सध्या आपण बाळगलेले दिसतो. गेल्या काही वर्षामध्ये कोरोनामुळे तर विविध आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे, पण विविध स्वरूपाचे कष्टसाध्य किंवा असाध्य आजार ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने सध्या मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबासारखे आजार येतात आणि खास करून कोरोना झाल्यानंतर उद्भवणारा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार किंवा खास करून स्ट्रोक सारखे आजार ही आपल्याला बळावलेले दिसतात. पण ह्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे पोटविकार ज्याच्यामध्ये ऍसिडिटी आहे, आम्लपित्त आहे, बद्धकोष्ठता आहे, कोलायटिस सारखा आजार आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा आजार आहे, कॉन्स्टिपेशन आहे, त्याचप्रमाणे उद्भवणारी पाईल्स फिशर्स फिश्युला सारखी समस्या आहे. आणि हे सर्व ज्या समस्या आहे यांचं कोणतं ठोस समाधान आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाही. तात्पुरत्या स्वरूपाचे इलाज किंवा ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा वारंवार उद्भवणारा आजार हा आपल्याला दिसत असतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खास करून श्वसन संस्थेचे आजार ज्याच्यामध्ये अर्थातच कोरोना सारख्या आजारामुळे उद्भवणारा न्यूमोनायटिस आणि त्यामुळे उद्भवणारा खोकला जो थांबत नाही बराच प्रदीर्घ काळ किंवा ह्या अनुषंगाने उद्भवणारा दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखा आजार आणि ह्याच अनुषंगाने सीओपीडी सारखी समस्या, स्त्रियांचे खास करून आजार ज्याच्यामध्ये विशेष करून मासिक पाळीच्या समस्या आहेत किंवा पीसीओडी सारखी समस्या आहे आणि त्याच्या पुढे जाऊन विविध प्रकारचे गर्भाशय आजार ज्याच्यामध्ये फायब्रॉइडची समस्या असो किंवा खास करून मेनोपॉजमध्ये उद्भवणाऱ्या विविध प्रकारचे आजार आहेत, डिप्रेशन सारखी समस्या आहे आणि खास करून स्त्री पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण सुद्धा आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेलं दिसतंय. आणि हे जे प्रमाण वाढलेलं आहे ह्यासाठी कुठलेही ठोस उपचार आपल्याला करायचे झाले, आयव्हीएफ सारखे उपचार करताना सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात फेल्युअरला सामोरं जावं लागतं. ह्या व्यतिरिक्त बालकांचे खास करून आजार, बालकांच्या वाढीच्या समस्या आहेत, बौद्धिक शारीरिक वाढीच्या समस्या आहेत, खास करून मेंदूशी निगडीत समस्या आहेत, ह्यावरती सुद्धा ठोस उपचार आपल्याला दिसत नाहीत. आणि ह्याच्या पुढे जाऊन जर का बोलायचं झालं तर अर्थातच मेंदूचे असणारे विविध प्रकारचे आजार, पॅरालिसिस, स्ट्रोक पासून ते इतरही विविध आजार, हे सर्व आजार जेव्हा आपण बघतो तेव्हा अर्थातच कोणताही आशेचा किरण आपल्याला दिसत नाही. पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आता नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन मेडिसिन हे आपल्याला उपलब्ध झालेले आहे, ज्याद्वारे ह्या विविध प्रकारच्या आजारांवरती आपण मात करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नम्मा होमिओपॅथी आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. विशेष करून मला सांगायचं झालं तर मुंबईमध्ये दादर या ठिकाणी मुख्य क्लिनिक आहेच. या व्यतिरिक्त पुणे ह्या ठिकाणीही आपल्याला नम्मा होमिओपॅथीची सेवा मिळणार आहे. ठाण्याला विशेष करून मोठं आपल्याला क्लिनिक या ठिकाणी नम्मा होमिओपॅथीचं उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त विशेष करून मराठवाड्यामध्ये आपल्याला औरंगाबाद आणि नांदेड या ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, विदर्भासाठी नागपूर आहे आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रासाठी आपल्याला सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी नम्मा होमिओपॅथी आपल्याला सेवा देणार आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. तेव्हा अर्थातच आजचा जो कार्यक्रमाचा आपला विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखी किंवा मानपाट कंबरदुखी. संधिवात गुडघेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध आजार येतात. वयोमानापरत्वे होणारी गुडघेदुखी आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतरही विविध सांधे आपल्याला खराब झालेले दिसतात. मला अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जो नंबर बघत आहात हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपण प्रश्न विचारू शकता, फोन करू शकता आणि विशेष करून अपॉइंटमेंटही घेऊ शकता. ह्यावरती फक्त आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र आता नम्मा होमिओपॅथी आपली सेवा देत आहे. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर श्रद्धा बायस मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आपण आजच्या कार्यक्रमात विशेष करून संधिवात गुडघेदुखीविषयी बोलत आहोत आणि त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखीविषयी बोलत आहोत. सो सुरुवात अर्थातच संधिवात गुडघेदुखीपासून करायची, पण तत्पूर्वी सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हे जे इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन मेडिसिन आहे हे काय आहे, काय सांगता येईल? मेडिसिन्स मध्ये आमचा मेन फोकस आहे की रूट कॉज ट्रीटमेंट. तुमच्या आजाराचं मूळ कारण आपण काढलं तर तो आजार कम्प्लिटली बाहेर निघू शकतो. सेकंडरी, प्रत्येक व्यक्तीसाठी आपली इम्युनिटी महत्वाची आहे. आपल्या इम्युनिटीचं जे काम आहे की आपल्या शरीराला बाहेरच्या व्हायरस, बॅक्टेरियापासून प्रोटेक्ट करायचं काम आहे. पण ज्यावेळेस ही इम्युनिटी व्यवस्थित काम करत नाही आणि इम्युनिटीमध्ये काही बिघाड झाला तर तिथून खूप क्रॉनिक आजार आपल्याला चालू होऊ शकतात. त्याच्यामुळे होमिओपॅथिक मेडिकेशन्समध्ये आम्ही जे मेडिसिन्स दिले जातात तर तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह करून तुमच्या इम्युनिटीला मेंटेन करायचं काम केलं जातं. त्याचबरोबर आजकाल जेनेटिक आजार खूप आहेत की घरामध्ये कुणाला थायरॉइड आहे, घरामध्ये आमवाताचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्या नेक्स्ट पिढीमध्ये तो आजार पुढे येताना आपण पाहतोय. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की जेनेटिकली काही आजार पुढे येत आहेत का, त्याला जेनेटिकली काही मेडिकेशन ची गरज असते. तर आपण ज्यावेळेस मेडिसिन देतो तर ह्या सगळ्या
अनुषंगांचा विचार करून आपण मेडिसिन्समध्ये व्हेरिएशन करतो. जसं आता मी म्हणलं की आजाराचं मुख्य कारण समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मॅझमॅटिक काही कॉज आहे का, किंवा अजून इतर काही पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत का, एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे का, किंवा त्यांची हिस्ट्रीमध्ये काही अशी गोष्ट आहे की त्याच्यानंतर आजार चालू झालेत. तर ज्यावेळेस आम्ही पेशंट आमच्याकडे येतात तर त्यावेळेस त्यांची पूर्ण डिटेल हिस्ट्री घेतोय. त्या हिस्ट्रीमधून आपल्याला कळतं की आजार कधीपासून झालाय, एक्झॅक्टली कारण काय आहे, आणि आपण त्या आजाराच्या मुख्य कारणाला ज्यावेळेस औषध देतो तरच तो आजार कमी होतो. त्याच्यामुळे नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही ही जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे पेशंटसाठी, की जेणेकरून की पेशंटचा रूट कॉज काढून त्यांचा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. येस, या अनुषंगाने आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रेक्षकही प्रश्न विचारत आहेत. तर आपण आता पहिला प्रश्न घेऊया. बोला, आपण काय प्रश्न आहे आपला? माझं नाव सदाशिव पवार आहे. माझं वय 32 आहे. मी पुण्याहून बोलतोय. मला मॅडमला हा प्रश्न विचारायचा आहे की मला गेली 2-3 वर्ष झालं त्रास होतोय, सगळे सांधे वगैरे दुखतायत. त्याच्यातून मला डॉक्टरांनी कसं तरी तो आमवाताचा प्रकार आहे असं सांगितलं. तर मला नमा होमिओपॅथीमध्ये काय उपचार पद्धती होऊ शकतील का? जरूर. डॉक्टर श्रद्धा बैस मॅडम, काय सांगता येईल त्यांना? खूपदा पेशंटला माहित नाही की हा आजार बरा होऊ शकतो, कारण की खूप सारे डॉक्टरांकडे ते जातात आणि हा जो आजार आहे त्यांना आयुष्यभर तुम्हाला गोळ्या खाव्या लागतात असं सांगितलं जातं आणि पेशंट्स खूप घाबरतात. पण असं नाहीये. आपण इथे जी ट्रीटमेंट देतोय त्याच्यामध्ये आपण इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन मेडिसिन यूज केले जातात. या मेडिसिन्समुळे तुमच्या आजाराचं जे मूळ कारण आहे, रूट कॉज ट्रीटमेंट, जेणेकरून की हा जो संधिवात तुम्हाला झालाय त्याच्या मागचं कारण काय आहे, त्या ज्यावेळेस आपण त्याच्या कारणाला काढलो तर हळूहळू तो कारण निघून गेल्यानंतर तुमचा आजार आहे तो संपूर्ण बरा होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर जे आपण इथे मेडिसिन्स दिले जातात ते 100% नॅचरल आहेत. कुठलेही केमिकल, कुठलेही स्टिरॉइड आपल्या मेडिसिन्स मध्ये नसतात. त्याच्यामुळे आपल्या औषधांचा तुमच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. नॅचरल मेडिसिन्स आहेत आणि आपल्या औषधानंतर तुमचा आजार बरा होऊ शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपण आता सध्या खूप साऱ्या पेशंटला आपण आपल्या औषधांनी बरंही केलेलं आहे. येस, मला वाटतं पवार यांना त्यांच्या प्रश्नाचं जरूर उत्तर मिळालं असेल. आणि असंख्य रुग्ण जो आजचा कार्यक्रम बघत आहेत की आपल्याला आमवात किंवा संधिवात असेल आणि त्यामुळे उद्भवणारी सांध्यामध्ये सूज, वेदना, दुखणं आहे, तर आपण निराश होऊ नका. हा आजार संपूर्णतः बरा होऊ शकतो. यासाठी फक्त आपण नमा होमिओपॅथीची कास धरा आणि त्यासाठी मिस कॉल द्या पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. माझं नाव भक्ती भानू काके. मला संधिवात तसेच पोटदुखी, सांधेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचा भरपूर त्रास होता. तर मला टीव्हीवर दिसलं नमा होमिओपॅथीचं. मी बरेच दिवस बघत होती. मग ते आजार बरे होतात ना, म्हणून मग मी इथे आले. मला आता तेव्हापासून 80% तरी गुण पडलाय. मॅडमने सांगितल्याप्रमाणे इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन मेडिसिन आपल्याला मिळणार आहे. हे आजार तर बरा करणारच आहे, पण आपल्याला खास करून दीर्घायुष्य, जे निरोगी दीर्घायुष्य ज्याला आपण म्हणतो, हे मिळण्यासाठी सुद्धा ह्या औषधांचा आपल्याला वापर करता येणं शक्य आहे. त्यामुळे विशेष करून मला सर्वच प्रेक्षकांना आव्हान आहे, स्त्रियांसाठी, मुलांसाठी तर हे सर्वोत्तम औषध आहेच, पण खास करून जे कष्टसाध्य, असाध्य आजार आहेत त्यासाठी हे औषध आज एक अमृता समान आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आणि खास करून जसं मी मगाशी म्हटलं तरी आपल्याला आता हा जो सल्ला आहे ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त विशेष करून मला नमा होमिओपॅथीचं सांगायचं वैशिष्ट्य की व्हेरिकोज व्हेनची समस्या ज्या रुग्णांना आहे खास करून त्यांच्यासाठी सर्वोत्तम औषध आज नमा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहे. तर व्हेरिकोज व्हेनचा आजार असणाऱ्या रुग्णांनी जरूर कॉल करा, मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विशेष करून चर्चा करत आहोत संधिवात, गुडघेदुखी, त्याचप्रमाणे मानपाठ कंबरदुखीवरती. तर सुरुवात करूया आता संधिवात गुडघेदुखीच्या समस्येपासून. तर आज नमा होमिओपॅथीमध्ये काय उपचार उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? या आजारामध्ये तुमचे जे सांधे आहेत त्या सांध्यांच्या आतल्या साईडला कार्टिलेज असतात. या कार्टिलेजांचं महत्व काय आहे की दोन्ही हाडांमध्ये ते रब होऊ नये, जास्त घर्षण होऊ नये, आणि आतमध्ये एक लुब्रिकेंट असतं ज्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात. पण ज्यावेळेस काय होतं, काही कारणानंतर तुमच्या सायनोव्हियल फ्लुइडची मात्रा कमी होते, तुमच्या गाद्या ज्या तुमच्या कार्टिलेज आहेत किंवा तुमची जी गादी आहे खूप लवकर झिजली जाते. तर अशा कंडिशनमध्ये ग्रॅज्युअली पेशंटला वेदना स्टार्ट होतात. पायऱ्या चढता उतरताना त्यांना प्रॉब्लेम होतो किंवा मांडी घालताना त्यांना त्रास होतो. तर ही जी लक्षणं आहेत तर ग्रॅज्युअली संधिवाताची ही लक्षणं स्टार्ट होतात. तर नॉर्मली काय होतं की ज्यावेळेस तुमच्या गाद्यांमध्ये झीज होते तर एक क्रिपिटस साऊंड आपण म्हणतोय की जेणेकरून की पेशंट म्हणतात की कटकट असा आवाज सांध्यांमध्ये यायला लागलाय मॅडम. ह्याचा अर्थ काय की संधिवाताची ही लक्षणं तुम्हाला चालू झालेली आहेत. तर नॉर्मली काय होतं की या संधिवाता म्हणजे जे वयानुसार होणारा जो संधिवात आहे तर मुख्यतः मोठे सांधे याच्यामध्ये अफेक्ट होतात.
तुमचा गुडघा, तुमचे कोपर, तुमचे खांदे, कारण की जसा वयानुसार जास्त प्रमाणात वापर आपल्या गुडघ्यांचा खांद्यांचा होतो, त्याच्यामुळे काय होतं की या आजारामध्ये तुमची इम्युनिटी अफेक्ट होते. ऑटोइम्युन डिसीज मध्ये काय होतं की तुमच्या इम्युनिटीचं महत्व काय आहे की तुमच्या शरीराला प्रोटेक्ट करायचं ते काम करतात. पण ज्यावेळेस तुमची इम्युनिटी तुम्हाला प्रोटेक्ट करण्याच्या व्यतिरिक्त तुमच्या विरोधात ती काम करते, तर हे आजार तुम्हाला उद्भवू शकतात. त्याचबरोबर जसं आपण एक ओल्ड एज बरोबरचा जो संधिवात आहे की ते एक वयानंतर सुरू होतो, पण या वातामध्ये तसं नाहीये. या वातामध्ये हा आजार तुम्हाला लहान मुलांना पण पाहायला भेटतो, मिडल एज ग्रुप पण अफेक्ट होतीये, ओल्ड एज ग्रुप पण अफेक्ट होते, म्हणजे वयाचं काही अट नाहीये, कुठल्याही एज ग्रुपमध्ये हा आजार चालू होतोय. मुख्यतः या वातामध्ये तुमचे छोटे सांधे अफेक्ट केले जातात, तुमच्या हातांचे बोटं अफेक्ट केले जातात, पायांची बोटं अफेक्ट केले जातात. खूपदा स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर कणिक मळताना प्रॉब्लेम व्हायला लागतो. सकाळी उठल्यानंतर त्यांना बेडवरून उठून चालायला अर्धा ते 1 तास लागतो. म्हणजे अर्ली मॉर्निंग जो स्टिफनेस आहे त्याचं प्रमाण खूप जास्त वाढायला लागतो. अशा रुग्णांमध्ये काय होतं की त्या सांध्यांना खूप प्रमाणात सूज येते, वेदना जास्त होतात, त्या सांध्यांना हात लावला तर तिथे गरमपणा जाणवतोय. खूप सारे पेशंट म्हणतात की मॅडम आतल्या साईडला एक कणकणी जाणवते, म्हणजे त्या पेशंटला कंटिन्युअसली आजारी असल्यासारखं कंटिन्यू फील होत असतं. तर जेणेकरून की हा जो आजार आहे की तुमच्या छोट्या सांध्यांपासून तर तुमचे मोठे सगळे सांधे अफेक्ट केले जातात. आणि मुख्यतः अशा कंडिशनमध्ये खूप सारे पेशंट्स वेदनाशामक गोळ्यांनी फक्त त्यांच्या वेदना कमी करतात आणि कालांतराने त्या वेदनाशामक गोळ्यांचा साईड इफेक्ट सुद्धा तुम्हाला किडनीवर, लिव्हरवर आणि इतर ऑर्गनवर पाहायला भेटतोय. त्याचबरोबर युरिक ऍसिड ज्यावेळेस वाढतं तर जो एक अर्थरायटिस आहे त्याचंही प्रमाण खूप जास्त पाहायला भेटतोय आम्हाला. कारण की हा जो आजार आहे हा तुमच्या लाईफस्टाईलशी निगडीत आहे. कारण की ज्या लोकांचं नाईट शिफ्ट मध्ये काम करता आहेत की मोस्ट ऑफ द आमच्या क्लिनिकमध्ये येणारा जो पोलीस वर्ग आहे त्यांना हा प्रॉब्लेम खूप जास्त पाहायला भेटतोय. जेणेकरून की अवेळी जेवणं, नाईट शिफ्ट असणं किंवा वाटेल ते टेम्पररी लेवलने फास्ट फूड खाणं, त्याच्यामुळे काय होतं की ग्रॅज्युअली तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स लॅक होतात, कॅल्शियमची डेफिशियन्सी होते. त्याचबरोबर युरिक ऍसिडची जी लेवल आहे ती प्रमाणापेक्षा वाढल्यानंतर तो जो युरिक ऍसिड आहे तर ज्या 2 हाडांमध्ये आतल्या साईडला जो एक लिक्विड आहे ज्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात, त्याच्यामध्ये हे मिक्स होऊन तुमच्या हाडांमध्ये क्रिस्टल फॉर्म होतात दोन्ही हाडांच्या मध्ये. तर या गाऊटमध्ये काय होतं की तुमची याची जी सुरुवात आहे ना, तुमच्या पायांच्या अंगठ्यापासून याची सुरुवात होते. त्यांच्या सांध्यांमध्ये एक सूज यायला लागते, लालसरपणा यायला लागतो आणि याचे जे वेदना आहेत ते एवढे प्रचंड असतात की पेशंटला चालता सुद्धा येत नाहीत. सध्या आपण जसं बघतोय की लाईफस्टाईल चुकीची खूप सारे लोक फॉलो करतायत, जेणेकरून की फास्ट फूडवर जास्त फोकस आहे. कारण की या सगळ्या आहारामध्ये संतुलितपणा नसल्यामुळे हा आजार जास्त प्रमाणात होतो. त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह अल्कोहोलचं ज्यांचं प्रमाण आहे, स्मोकिंग जे लोक जास्त प्रमाणात करतायत किंवा रेड मीट ज्यांचं खाण्याचं प्रमाण जास्त आहे, तर अशा पेशंट्समध्ये युरिक ऍसिडची जी मात्रा आहे ती डे बाय डे वाढायला लागते आणि ग्रॅज्युअली हा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना जास्त प्रमाणात अफेक्ट होताना आम्हाला पाहायला भेटतोय. सध्या आमच्या क्लिनिकमध्ये मागच्या 2 वर्षानंतर करोनानंतर पेशंटमध्ये सांधेदुखीचं जे प्रमाण आहे आम्ही जास्त प्रमाणात होताना बघतोय. त्याचं मुख्य कारण काय आहे, जसं तापेनंतर जे सांधे दुखण्याचा जो प्रमाण चालू होतो, खूप सारे पेशंट म्हणतात की मॅडम ताप आला आणि त्याच्यानंतर आम्हाला सांधे दुखण्याचा प्रॉब्लेम चालू झाला. त्याचं मुख्य कारण काय आहे, अशा कंडिशनला आम्ही व्हायरल अर्थरायटिस म्हणतो. जेणेकरून की शरीरामध्ये एखाद्या वेळेस व्हायरस एंटर झाला आणि त्या व्हायरसला व्यवस्थित आपण नाही काढलं गेलं तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो आणि या आजाराचं जसं एज लिमिट नाहीये, हा आजार कधीही कुणाला होऊ शकतो. आणि या आजारामध्ये जसं मी तुम्हाला म्हणले की आमवातामध्ये फक्त छोटे सांधे पासून सुरुवात होते किंवा वयानुसार जो होणारा जो अर्थरायटिस त्याच्यामध्ये मोठे सांधे अफेक्ट होतात, पण हा जो संधिवात आहे याच्यामध्ये तुमच्या मोठे सांध्यांबरोबर तुमचे छोटे सांधे सुद्धा अफेक्ट होतात. त्याचबरोबर कोरोनानंतर पेशंटला कोरोना होऊन गेला आणि त्याच्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर सांधे दुखण्याचा जो प्रॉब्लेम चालू झालेला आणि त्याच्यासाठी पेशंट्स खूप सारे मेडिसिन्स घेत आहेत, सप्लिमेंट्स घेत आहेत, विटामिन्स घेत आहेत, वेदनाशामक गोळ्या घेत आहेत, तरीही तो जो आजार आहे तो कम्प्लीट बरा होत नाहीये. तर याचं मुख्य कारण काय आहे, कारण की आपण फक्त त्या आजारांच्या सिम्पटमला ट्रीटमेंट घेतली आहे, फक्त त्यांना जे लक्षण आहेत त्याला तुम्ही औषधं घेतली. ते व्हायरल अर्थरायटिस मागे त्याचं कारण काय आहे, तो ताप आल्यानंतर शरीरामध्ये काय बिघाड झालाय त्याचं मुख्य कारण आपण बघितलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण नमा होमिओपॅथीमध्ये जी इथे ट्रीटमेंट दिली जाते तर त्या आजाराचं मुख्य कारणाला ट्रीटमेंट दिली जाते, कारण की तुमचं आजाराचं कारण ज्यावेळेस आपण काढतो तो आजार कम्प्लिटली बरा होण्यासाठी मदत होऊन जाते. या अनुषंगाने आपल्याला अजून एक फोन येतोय, बोला आपण. सर मी रुचिरा खातूर नाशिकवरून. तर गेले कित्येक दिवस मला मणक्याचा त्रास आहे थोडा,
कंबरदुखी आहे, थोडी पाठदुखी आहे. तर त्याच्यावर काही ट्रीटमेंट होऊ शकते का नमामध्ये? जरूर. मॅडम काय सांगता येईल त्यांना? हो नक्कीच. रुचिरा, तुमचा जो प्रॉब्लेम आहे जसं तुम्हाला सांगितलंय की मणक्यामध्ये गॅप, ज्याला आपण लंबार स्पॉन्डिलायसिस असं म्हणतात, की हा जो आजार आहे खूपदा ओव्हर वेटमुळे होतोय किंवा पाळींचे काही प्रॉब्लेम असतील, हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा त्याच्या कॉम्प्लिकेशन नंतर सुद्धा हा आजार खूप लवकर पाहायला भेटतोय. तर या आजारांना इन फ्युचर जाऊन शस्त्रक्रिया सांगितली जाते आणि पेशंट्सला भीती वाटते की बाबा ऑपरेशन सांगतायत तर आपण ट्रीटमेंटच घेत नाहीत. तर असं बिलकुल करू नका. त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणलात की तुमचा जो आजार आहे हा आजार बरा होऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मेडिसिन स्टार्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक संतुलित आहार खाणं गरजेचं आहे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी थोडेसे आपल्याला त्या अनुषंगाने काही आपण एक्सरसाइज सजेस्ट केले जातात. या तिन्ही गोष्टींची व्यवस्थित तुम्हाला साथ असेल तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो डेफिनेटली कमी होऊन जाईल. येस, मला वाटतं डॉक्टर श्रद्धा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपणही नम्मा होमिओपॅथीची कास धरा आणि पाठदुखीवरती मात करा. या ठिकाणी असणारे जे इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन मेडिसिन आहे, याद्वारे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो किंवा मणक्यांचा विकार असो, म्हणजेच मानपाठ कंबरदुखी आहे किंवा स्पॉन्डिलायटिस सारखा आजार आहे, ह्यावरती आपण संपूर्णतः मात करू शकता, ही विना शस्त्रक्रिया. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी, गुडघेदुखी असो किंवा मानपाठ कंबरदुखी असो, आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आता सांधेदुखीविषयी विवेचन केलंच, पण ह्याच अनुषंगाने आपण गेल्या 2 वर्षामध्ये खास करून मानपाठ कंबरदुखीचं प्रमाणही वाढलेलं दिसतंय आणि स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस हे आजार आहेतच. तर अशा रुग्णांसाठी आपण काय मदत करू शकता? जसं तुम्ही म्हणलात की करोना नंतर जे वर्क फ्रॉम होम स्टार्ट झालेलं आहे त्याच्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे काय झालंय, खूप साऱ्या लोकांचं वजन वाढलेलं आहे आणि या वाढत्या वजनांचा जो परिणाम आहे तुमच्या सांध्यांवर तो होतच आहे, त्याचबरोबर मानपाठ कंबरवर पण होतो आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये हार्मोनलचं इम्बॅलन्स खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतोय. मोस्टली मेनोपॉझल नंतर, पाळी गेल्यानंतर ही जी कंडिशन आहे हाडं दुखण्याची, सांधे दुखण्याचं प्रमाण वाढतोय. कारण की ज्यावेळेस मेनोपॉज होतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतं, तर तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजिन लेवलचा जो हार्मोन आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या हाडांची घनता कमी होते आणि ऑस्टिओपोरोसिस लवकर होतं आणि तुमची जी हाडं आहेत ती लवकर झिजली जात आहेत. आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला वेळीच ट्रीटमेंट नाही घेतली किंवा टेम्पररी फक्त वेदनाशामक गोळ्या आणि टेम्पररी फक्त सप्लिमेंट्स घेऊन त्याला चालणार नाहीत. अशा कंडिशनमध्ये आम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट देत आहेत तर तुमच्या आजाराचं एक्झॅक्टली कॉज काय झालंय, कशामुळे झालंय, त्या अनुषंगाने आपण औषधं दिली जात आहेत. आमच्या ट्रीटमेंट नंतर आम्ही खूप सारे पेशंटचे ऑपरेशन टाळलेले आहेत, कारण की ऑपरेशन एकमेव पर्याय नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी. आपण वेळीच ट्रीटमेंट घेतलं आणि हे सगळ्या ज्या आजारांचं एक्झॅक्टली कारण काय आहे, कशामुळे तुम्हाला हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे ते जाणून घेऊन त्याला करेक्ट वे मध्ये ट्रीटमेंट दिली तर तुमचे हे सगळे जे आजार आहेत ते वेळीच ठीक होऊ शकतात आणि कुठल्याही शस्त्रक्रियाची गरज नसताना हे सगळे आजार आपण बरे करू शकतो. एक मोलाचा सल्ला आपल्याला दिला आता डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडमनी, की कशा रीतीने आपल्याला सांधेदुखी असेल, मानपाठ कंबरदुखी असेल तर शस्त्रक्रिया हा काही त्याचा पर्याय नव्हे, तर आपण शस्त्रक्रिया टाळू शकता. विना शस्त्रक्रिया आपल्याला या ठिकाणी नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण विविध स्वरूपाची सांधेदुखी, ज्याच्यामध्ये विशेष करून ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानापरत्वे होणारी सांधेदुखी, गुडघेदुखी आहे किंवा गाऊट, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा तापानंतरची उद्भवणारी सांधेदुखी असो किंवा विशेष करून मानपाठ कंबरदुखी ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार असो, स्त्रियांसाठी विशेष करून मेनोपॉज नंतर उद्भवणारी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता आणि त्यामुळे उद्भवणारी अंगदुखी, सांधेदुखी, मानपाठ कंबरदुखी आहे. तर ह्यावरती आता खास करून इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशनचे औषधोपचार आपल्याला उपलब्ध आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये, जे आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत आणि औषधांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवरती. आपण संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात, हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, ह्या व्यतिरिक्त ठाणे, त्याचप्रमाणे पुणे, ह्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर आहे, विदर्भासाठी नागपूर आहे आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद आणि नांदेड या 2 ठिकाणी आपल्याला नम्मा होमिओपॅथीची सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, मानपाठ कंबरदुखी असो, आपण निराश होऊ नका. फक्त मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.